नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आता युगंधर जेव्हा घरी येतो तेव्हा त्याला माहिती झालेलं असतं की विद्याधरने जो काही कुकरचा ब्लास्ट करून आनंदीला दुखापत केलेली आहे त्याचं सत्य समजलेलं असतं. कारण आता हे सगळं काही शिल्पाने सांगितलेलं असतं. कारण विद्याधर आता शिल्पाला नडतो, त्यामुळे शिल्पा सगळं काही सांगते. आणि तेवढ्यात मात्र आता जेव्हा रागरागाने आता प्लॅन सहित मात्र विद्याधरला धडा शिकवण्यासाठी घरी आलेला आहे आणि त्याने मात्र आता इतका मोठा विद्याधरला अगदी जन्माची अद्दल घडवण्याची असा काहीतरी मोठा गाडीचा स्फोट केलेला आहे. तेव्हा तो घरी येतो आनंदीला, मात्र तो म्हणतो की हे बघ, चल मी तुला दिवाळीचं गिफ्ट देतोय. आनंदी चल तुला दिवाळीचं गिफ्ट देतोय. आनंदीच्या हाताला धरतो. आनंदीच्या हाताला धरून जेव्हा तो मात्र आता बाहेर येतो तेव्हा आनंदी बघते तर काय, विद्याधर मात्र आता आपल्या गाडीजवळ छत्री घेऊन जातच असतो. आणि तेवढ्यात मात्र गाडीचा खूप मोठा स्फोट होतो. गाडीचा स्फोट झाल्या क्षणी आता विद्याधरला खूप भाजलं जातं. त्याच्या अंगावर निखारे उडालेले असतात आणि जखमा वगैरे होऊन तो मात्र त्या बॉम्बमध्ये खाली पडतो आणि खूप असा अगदी पोळालेला असतो. आणि तेवढ्यात मात्र आता युगंधर त्याला म्हणतो की बघितलंस का, आनंदीच्या बाबतीत तू जे काही घडून आणलेलं आहे, आनंदीच्या बाबतीत जे काही घडवलेलं आहे ते सगळं काही मात्र आता मला माहिती होणार नाही. कारण जो काही कुकरचा ब्लास्ट तू घडवला, आनंदीला जी काही दुखापत केली त्यापेक्षाही तुला जन्माची अद्दल घडेल असं मात्र तुझ्या गाडीचा स्फोट करून मी जे काही तुला जन्माची अद्दल दिलेली आहे. कसं वाटलं तुला आता हे सरप्राईज? आनंदीला त्रास द्यायला निघालेला होता. यापुढे जर आनंदीच्या सावलीला सुद्धा जर तू त्रास दिला तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. मी तुला अशी जन्माची अद्दल घडवेल, इतकी जन्माची अद्दल घडवेल की मात्र तू बघतच राहशील. अशी अद्दल मी तुला घडवणार आहे जर तू आनंदीला यापुढे त्रास दिला तर. तेव्हा विद्याधर पूर्णपणे जखमी झालेला असतो. आनंदी घाबरूनच आता युगंधरच्या डोक्यावर अगदी खांद्यावर डोकं ठेवते आणि हे सगळं ती अगदी बघत असते. तिला खूप मोठा धक्काच बसलेला असतो. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.